नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीईटी एक्झाममध्ये विचारले गेलेले महाराष्ट्र एमबीए सीईटी मध्ये विचारले गेलेले काही प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या पूर्ण युनिट्सवरती असणार आहेत. काही युनिट्स यामधून तुमचे कव्हर होतील, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये हेल्प करतील. कारण सर्व प्रश्न जे एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात त्यामध्ये 70% तरी रिपीटेड असतात. त्यामुळे या प्रश्नामुळे तुम्हाला तुमचा स्कोर वाढवण्यासाठी खूप मोठी हेल्प होणार आहे. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि प्रत्येक प्रश्न फोकस करून पाहायचा आहे. कारण प्रत्येक प्रश्नामागं आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण देणार आहोत. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या एमबीए सीईटी 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा पर्सेंटाईल हाय असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे एमबीए सीईटी 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तुमचा पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशनच्या अंतर्गत कव्हर केला जाणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खासियत आहे, तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन करता येतं. काहीही डाऊट असेल तर तुम्हाला लाईव्ह विचारता येतं. आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच, तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे. जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. तुमचं लाईव्ह आणि तुमचं रेकॉर्डेड या सेशनच्या द्वारे प्रिपरेशन कंटिन्यू राहील. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज एमसीक्यू सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकची व्यवस्थितपणे स्टडी करता येईल आणि स्ट्रॉंग करता येईल. फुल सिलेबस नोट सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली लाईव्ह एक्झामिनेशनचा एक फील येणार आहे. त्यासोबतच नवीन नवीन एमसीक्यूचं पीडीएफ देखील तुम्हाला शेअर केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करता येईल. तर आपल्या या कोर्सची बॅच जी आहे, न्यू इयर बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे जर तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये एमबीए करायचं असेल तर. तर या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, आजच मेसेज करा आणि ही बॅच जॉईन करा. किंवा सोप्या पद्धतीमध्ये करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. 25, 49, 121, 169 आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे मिसिंग फिगर. ठीक आहे, मिसिंग फिगर इथे आलेला आहे. मग यामध्ये बघा, व्यवस्थितपणे जर तुम्ही बघाल, है ना, 25 हा कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ठीक आहे. 49 हा कशाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 121 हा कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. मग तुम्ही व्यवस्थित पॅटर्न बघा. 5, 7, 11 हे काय आहेत? हे तुमचे प्राईम नंबर आहेत, है ना. मग 11 नंतर प्राईम नंबर काय येतो? 11 नंतर तुमचा प्राईम नंबर येतो 13. मग 169 हा 13चा वर्ग आहे, है ना. आणि 13 नंतर कुठला येतो? 17 येतो. मग 17चा वर्ग काय आहे? 17चा वर्ग आहे 289. मग 289 आहे ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन सी. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हा याचा पॅटर्न आहे. 42, 40, 38, 35, 33, 31, 28 पुढे कोणते दोन आकडे येतील? म्हणजेच क्वेश्चन मार्क येते, है ना. मिसिंग फिगर शोधायचे आता आपल्याला. बघा, 42 मायनस 40, है ना, 2. 40 मायनस 38 किती? 2. राईट. 38 मायनस 35 किती? 3. राईट. 35 मायनस 33 किती? 2. परत 33 मायनस 31 किती आलंय? 2. आणि पुढे 31 मायनस 28 किती आहे? 3. आता पॅटर्न काय बघा, 2 2 3 2 2 3 आणि पुढचा काय असला पाहिजे? 2 2 आणि 3च असला पाहिजे, है ना. 28 मायनस 2 असायला पाहिजे. उत्तर किती येईल? 28, 27 आणि 26. परत
26 मायनस 2च असायला पाहिजे. मग किती येईल? 26, 25 आणि 24 है ना. मग आन्सर 26 आणि 24 असं असायला पाहिजे. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन ए. ठीक आहे, 26 आणि 24. पुढचा प्रश्न. 7, 9, 66, 12, 14, 66 आणि 17 पुढे काय? म्हणजे क्वेश्चन मार्क आला, परत मिसिंग फिगर आपल्याला शोधायचं आहे है ना. मग 7, 9, 66, 12, 14, 66, 66 डबल आलाय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा 3-3च्या ग्रुपने गेलेला आहे है ना. आता इथे सुद्धा 17 आणि एक आकडा आणि 66 असायला पाहिजे, कारण ऑप्शन मध्ये पण आपल्याला जवळपास 66 दिसतोय, बरोबर ना. मग बघा 7, 9 आणि 66, परत 12, 14 आणि 66 है ना. 7 मध्ये 2 टाकले तर 9 येतात, बरोबर आहे. आणि मग 66 जसं आहे तसं दोन्ही मध्ये आहे. 12 मध्ये 2 टाकले तर 14 येतात आणि 66 जसं आहे तसं आहे. मग आपण 17 मध्येही 2 टाकलं तर किती यायला पाहिजे? 19 आणि 66 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का 19 आणि 66? आहे, ऑप्शन ए. समजलं या पॅटर्न नुसार. सो 19 आणि 66 याचा राईट आन्सर येणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघा, अल्फाबेटिकल आहे. K1 M3 5 P5 आणि T7 असं दिलेलं आहे ना. आता जर व्यवस्थित बघाल तुम्ही तर इथं 1 3 5 7 इथे काय पाहिजे? इथे 9 पाहिजे है ना. ऑप्शन ए मध्ये 9 आहे, सी मध्ये 9 आहे आणि ई मध्ये 9 आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी डी एलिमिनेट होतो आणि बी सुद्धा एलिमिनेट होऊन जातो. उरतात आपल्याकडे 3 ऑप्शन. आता पुढे बघा के, ठीक आहे, के एम, त्यानंतर काय? पी, त्यानंतर टी. आता व्यवस्थित बघा, 1 2 इथे 3 सोडलेले आहेत. आता 4 सोडूया आपण. 1 2 3 4 है ना. आणि काय येईल? वाय. मग वाय बरोबर आणि 9 यायला पाहिजे इथला. वाय 9 आहे का? येस, ऑप्शन ए वाय 9. ठीक आहे. पुढे संडे, मंडे, वेनसडे, सॅटर्डे, वेनसडे, मंडे, संडे. आता या ठिकाणी बघा, हे थोडस अवघड आहे समजण्यासाठी, बरोबर आहे. इथे काय होतंय बघा, एक तर पहिलं संडे आलाय, त्यानंतर मंडे, त्यानंतर ट्यूजडे जो आहे तो वगळलेला आहे, वेनसडे है ना, थर्सडे फ्रायडे सोडले आणि सॅटरडे आलेला आहे, बरोबर. त्यानंतर परत वेनसडे, मंडे है ना, बरोबर आहे ना. हा, वेनसडे मध्ये थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे सोडले, मंडे आणि परत संडे, म्हणजे हा उलटा गेला आता, बरोबर आहे. उलटा गेलाय म्हणजे काय झालं बघा, सॅटरडे आलं इथे है ना, परत वेनसडे, मंडे आणि संडे आलेला आहे, बरोबर आहे. या पॅटर्न नुसार जर बघितलं आपण, परत रिटर्न जावं लागेल आपल्याला ना, मग परत इथे यावं लागेल है ना. आता बघा कसं झालंय, संडे, मंडे, वेनसडे, सॅटरडे, करेक्ट. मग या सॅटरडे पासून परत आलेलं आहे, सॅटरडे पासून परत वेनसडे, मंडे, संडे, करेक्ट. मग इथून या संडे पासून परत आपल्याला पुढे जावं लागेल, मंडे, वेनसडे, सॅटरडे. मग संडेच्या पुढे आपल्याला ओळखायचं, मग संडेच्या पुढे काय? मंडे. मंडे आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ZA5Y4B, ठीक आहे, त्यानंतर XC6 आणि नंतर W3D आणि त्यापुढे काय असेल? मिसिंग फिगर सांगायचं आहे ना. अल्फाबेटचा नंबर दोन्ही आहे त्याच्यामध्ये. आता ZA5 म्हणजे झेड पहिला आलेला आहे, त्यानंतर वाय इथे आलेला आहे, इथला वाय है ना, त्यानंतर एक्स आलेला आहे त्याच्या पुढचा, त्यानंतर डब्ल्यू आलेला आहे त्याच्या पुढचा, आणि त्याच्या पुढे व्ही असायला पाहिजे. एकतर व्ही आपल्याला पहिला भेटला, ठीक आहे. त्याच्या पुढचे 2 फिगर आता घ्यायचे. आता पुढे बघा, इथे पहिला अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे. मग इथे सुद्धा अल्फाबेट पाहिजे, बरोबर आहे. मग इथे ए बी सी डी केलेला आहे, इथे अल्फाबेट ई पाहिजे, बरोबर. हे एक आपलं आता निघालेलं आहे. आता तिसरा बघा, राईट. तिसऱ्यामध्ये पण सेम आहे, इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे.
मग इथे नंबर पाहिजे. करेक्ट. आता नंबर सिरीज कशी आलेली आहे? 5 4 6 3. समजते का? पहिलं 5 4 मायनस केलं है ना, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 3. राईट. बघा नीट बघा, इथे काय केले? 5 म्हणजे -1. ठीक आहे, -1 + 2 -3. इथे +4 पाहिजे. मग 3 + 4 केलं तरी तर 7 यायला पाहिजे. मग VE7 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन डी. ठीक आहे, VE7 याचं करेक्ट आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. हा तुमच्या 2024 मधलाच इनइक्वेलिटीचा प्रश्न आहे आणि थोडासा ट्रॅप क्वेश्चन याला म्हणतात. बघा काय ट्रॅप आहे याच्यामध्ये, कारण आपल्याला असं वाटतं की हे सुद्धा ऑप्शन बरोबर वाटत आहे, बट तो ऑप्शन बरोबर का नाही हे आपल्याला ओळखावं लागतात. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, P इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन Q, म्हणजे P इज ग्रेटर दॅन Q आहे किंवा P इज इक्वल टू Q आहे. हे एक झालं. दुसरी गोष्ट, Q इज ग्रेटर दॅन R आहे. Q इज ग्रेटर दॅन R आहे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे R इज लेस दॅन S आहे किंवा R इज इक्वल टू S आहे. ठीक आहे. मग विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता ए ऑप्शन बघा, P इज ग्रेटर दॅन R आहे. बरोबर आहे. आता P इज ग्रेटर दॅन R असणार आहे, कारण P इज ग्रेटर दॅन Q आहे आणि Q इज ग्रेटर दॅन R आहे. मग Q हा R पेक्षा मोठा आहे, है ना. R पेक्षा मोठा Q आहे आणि Q पेक्षाही मोठा P असणार आहे. मग P हा R पेक्षाही मोठाच असणार आहे. तर ऑप्शन ए इथे बरोबर येतोय. दुसरा ऑप्शन बघा, Q इज ग्रेटर दॅन S. आता Q आणि S मधलं रिलेशन विचारलंय आपल्याला. आता यामध्ये डायरेक्ट रिलेशन तर आपल्याला दिलं नाही. ठीक आहे. आता डायरेक्टली बघायला गेलं तर आपल्याला असं वाटतं है ना, की R पेक्षा Q मोठा आहे, है ना. Q हा R पेक्षा मोठा आहे, परंतु S हा R पेक्षा मोठा आहे. मग इथे डायरेक्ट रिलेशन तर येत नाही. बट समजा आपण असं केलं, Q, R आणि S. राईट. आपण काय केलं, समजा Q जो आहे त्याला म्हटलं 6, ह्याला म्हटलं 5 आणि ह्याला दिला 10चा आकडा. राईट. मग Q इज ग्रेटर दॅन R म्हटलं, बरोबर आहे. मग 6 इज ग्रेटर दॅन 5 हे बरोबर येतं. बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट, R है ना इज लेस दॅन किंवा इक्वल टू S म्हटलं तर काय आलं पाहिजे? 5 इज ग्रेटर लेस दॅन 10 असं म्हटलं पाहिजे. मग हेही बरोबर येतं. बरोबर आहे ना. मग त्याच ठिकाणी बी ऑप्शन बघा. बी ऑप्शन काय आहे? Q इज ग्रेटर दॅन S. मग Q ची संख्या काय आहे? 6 आहे, है ना. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 म्हटलं तर बरोबर येईल का? नाही, हे चुकतं इथं. त्यामुळे मॅथमॅटिकल पद्धतीने बघायला गेलं तर बी ऑप्शन इथं चुकतो. ठीक आहे. तिसरा ऑप्शन बघा, सी. S इज ग्रेटर दॅन P. बरोबर आहे का? नाही. इथे S हा R पेक्षाही R जो आहे हा काय आहे? S पेक्षा लहान आहे, है ना. आणि Q हा R पेक्षा मोठा आहे आणि P हा Q पेक्षाही मोठा आहे. त्यामुळे सी ऑप्शन सुद्धा इथं चुकतोय आपला. आणि R है ना, म्हणजे डी ऑप्शन R इज ग्रेटर दॅन Q हे तर इथे आपल्याला डायरेक्टली दिसतंय, है ना. हे चुकीचं आहे. त्यामुळे ओनली ऑप्शन ए इथे बरोबर आपल्याला मिळतो आहे. आलं लक्षात? सो हा ट्रॅप क्वेश्चन असू शकतो, कारण आपल्याला बी सुद्धा बरोबर वाटतंय, है ना. आता बीचं कसं करायचं, असं मॅथमॅटिकल पद्धतीने आपल्याला सोडवून घ्यायचंय. आलं लक्षात? तेव्हा आपल्याला सोल्युशन मिळतं आणि आपण डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे, कारण इथे डायरेक्ट रिलेशन दिले आपल्याला, म्हणजे कंटिन्युअस रिलेशन दिले, कुठेच आपल्याला चेंज नाहीये, है ना. पहिला आहे तुमचा x, है ना, इज ग्रेटर दॅन y आणि त्यासोबतच x इज इक्वल टू y. दुसरा आहे y इज ग्रेटर दॅन z. ठीक आहे. y इज ग्रेटर दॅन z म्हणजे z हा y पेक्षाही x पेक्षाही मोठा आहे. आलं लक्षात? हे लक्षात घ्या. आता कन्क्लुजन बघा, दोन दिलेत. x इज लेस दॅन z म्हणजे x हा z पेक्षा लहान आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे ना, कारण z हा सगळ्यात मोठा आहे. आणि y हा x पेक्षा मोठा आहे का? येस. x इज लेस दॅन y आहे म्हणजे x हा y पेक्षा लहान आहे, म्हणजेच y हा x पेक्षा मोठा आहे असाच अर्थ होतो ना. मग दुसरं कन्क्लुजन सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन्स बघा, ओनली 1 आहे का? नाही. ओनली 2 आहे का? नाही. बोथ फॉलो आहे का? येस. नायदर फॉलोज आहे का? नाही. मग ऑप्शन सी इथे एक्झॅक्टली करेक्ट येतो आहे. ठीक आहे.
आता पुढचा प्रश्न बघा, हा थोडासा ट्रॅप असू शकतो का, कारण नीट बघा प्रश्न काय विचारलाय. ठीक आहे, असं विचारलंय की m इज ग्रेटर दॅन n. ठीक आहे, म्हणजे पहिला आपण काढूया m इज ग्रेटर दॅन n, बरोबर आहे. दुसरा आहे n इज ग्रेटर दॅन o. ठीक आहे, तिसरा आहे o है ना इज ग्रेटर दॅन p किंवा o इज इक्वल टू p. राईट. आता नीट बघा प्रश्न काय विचारलाय, देन विच इज इनकरेक्ट, म्हणजे काय बरोबर नाही ऑप्शन पैकी हे विचारले. म्हणजे 3 ऑप्शन बरोबर आहेत आणि एक ऑप्शन चुकीचा आहे. तो एक ऑप्शन चुकीचा असलेला आपल्याला शोधायचा. ठीक आहे, आता m इज ग्रेटर दॅन o दिलेला आहे. बघा बरोबर आहे का, m इज ग्रेटर दॅन o बरोबर आहे, कारण m हा n पेक्षा मोठा आहे आणि n हा o पेक्षा मोठा आहे, तर ऑब्व्हियसली m हा o पेक्षा मोठा असणार आहे. बरोबर आहे. n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू p. n जो आहे हा p पेक्षा मोठा किंवा इक्वल टू p असायला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. आलं लक्षात. सी बघा, o इज लेस दॅन m. ठीक आहे, o इज लेस दॅन m आहे का, पहिल्याच ऑप्शन मध्ये आपण बघितलंय m इज ग्रेटर दॅन o आहे. ठीक आहे, मग o इज लेस दॅन m आहे का, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, आणि p इज लेस दॅन n आहे. p जो आहे है ना, हा लेस दॅन काय आहे, n आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये डी ऑप्शन एक्झॅक्टली बरोबर आहे, कारण p हा सगळ्यात शेवटी आहे, m हा सगळ्यात मोठा. बघा आपण आकृतीच्या वाईज बघितलं तर हा बघा m. ठीक आहे, हा n त्याच्यापेक्षा छोटा, हा o त्याच्यापेक्षा छोटा आणि p सगळ्यात छोटा असा आहे. मग आता p हा n पेक्षा मोठा आहे का, नाही, p हा n पेक्षा छोटा आहे. ठीक आहे, हे एक समजावं म्हणून मी तुम्हाला सांगितले आकृतीनुसार, कारण ग्रेटर दॅन म्हटलं तर मोठाच असणार आहे, बरोबर आहे, तर मोठा म्हणून मी आकृती मोठी काढलेली आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. आलं लक्षात. सो हे आहेत तुमचे एक्झामिनेशन मधले प्रश्न जे इनइक्वॅलिटीज वरती विचारले गेलेले आहेत. बघा फुकट मार्क आहेत, काही याच्यात अवघड नाहीये. ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले या सेशनमध्ये त्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, फुकट मार्क्स तुमचे मिळणार आहेत. आलं लक्षात. एक एक मार्क महत्वाचा आहे, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाहीये. आलं लक्षात. सो हे तुमच्यासाठी एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. पुढचा प्रश्न बघा, द डोर ऑफ बीज हाऊस फेसेस ईस्ट फ्रॉम द बॅक साइड ऑफ हिज हाऊस. B walks straight 50 meters. Again, he walks 25 meters after turning to his left. Then he turns to his right and walks 50 meters. Finally, he turns towards the north and walks 25 meters and stops. Okay. What is the distance between the starting and end point? आता बघा याला आपल्याला डायरेक्शन वाईजच करावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल. एक तर त्याचं ईस्ट साईडला घराचं तोंड करून तोंड केलेलं आहे किंवा फेस आहे घराचं, बी त्याचं हाऊस आहे. ठीक आहे, ईस्ट साईडला. फ्रॉम द बॅक साइड म्हणजे उलट्या साईडने है ना, बी काय करतोय, चालत जातोय किती, 50 मीटर. बघा इथे कॅल्क्युलेशन कसं होतं. अगेन ही वॉक्स 25 मीटर टर्निंग टू द हिज लेफ्ट, म्हणजे लेफ्टला तो वळलेला आहे, किती गेलेला आहे, 25 मीटर. करेक्ट. तिथून पुढे बघा काय झालंय, 25 मीटर नंतर तो अगेन ही टर्न्स इन द राईट, म्हणजे राईटला वळलेला आहे आणि किती गेलेला आहे, 50 मीटर. आणि त्यानंतर फायनली ही टर्न्स टू द नॉर्थ, म्हणजे नॉर्थ साईडला वळलेला आहे किती, 25 मीटर. म्हणजे इथेही आणि इथेही तेवढाच डिस्टन्स आहे, म्हणजे हे आणि हे दोन्हीही तेवढाच डिस्टन्स आहे. इथे हे आणि हे तेवढाच डिस्टन्स आहे. मग काय विचारलंय की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द एंड पॉईंट, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट हा होता आणि एंड पॉईंट हा होता, बरोबर. मग या ठिकाणी हे 50 आणि या ठिकाणी हे 50, राईट. 50 आणि 50 किती होतात, 100 मीटर. ऑप्शन आहे का, येस, ऑप्शन बी 100 मीटर या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, सोपा होता प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, सिमिलर त्याच टाइप्स आहे. वन डे रवी लेफ्ट होम अँड सायकल 10 किलोमीटर साऊथवर्ड. साऊथ साईडला तो 10 किलोमीटर सायकल पळवत गेला. टर्न राईट अँड सायकल 5 किलोमीटर. पुढे तो उजवा टर्न घेतला आणि 5 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. परत उजवीकडे टर्न घेतला, टर्न राईट अँड सायकल 10 किलोमीटर. आता तो पुढे राईट टर्न घेऊन 10 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. पुढे टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर. 10 किलोमीटर पर्यंत परत तो पुढे लेफ्ट टर्न घेऊन चालवत गेला. हाऊ मेनी किलोमीटर्स विल ही हॅव टू सायकल टू रीच हिज होमस्टेड. आता परत त्याला घरी जायचं असेल तर त्याने किती किलोमीटर पर्यंत सायकल चालवावी लागेल, है ना. सोपं आहे बघा. एक तर आपण एक बिंदू तयार केलेला आहे, इथून तो काय केलेला आहे, साऊथवर्ड साईडला 10 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. तिथून त्याने काय केलेलं आहे, राईट टर्न घेतलेला आणि 5 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे.
तिथून पुढे त्याने परत राईट टर्न घेतला आणि 10 किलोमीटर पर्यंत आलेला, म्हणजे एक्झॅक्टली तेवढाच डिस्टन्स. ठीक आहे. जिथून त्याने स्टार्ट केलं होतं आणि साऊथवर्ड 10 गेलाय तेवढाच डिस्टन्स त्याने 5 किलोमीटर जाऊन परत इथून 10 किलोमीटर पर्यंत घेतलेला आहे. एक्झॅक्ट तेवढाच. ठीक आहे. त्यानंतर बघा, देन ही टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर. परत इकडे गेलेला आहे 10 किलोमीटर पर्यंत लेफ्ट टर्न घेऊन. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे, हाऊ मेनी किलोमीटर्स विल हॅव टू सायकल टू रीच हिज होम. म्हणजे इथून इथपर्यंत जायला त्याला किती किलोमीटर जावं लागेल. एकतर 10 किलोमीटर आणि इथलं 5 किलोमीटर. हे टोटल होणार आहे किती, एकतर इथे 10 आणि इथे 5 है ना. 10 + 5 किती, 15 किलोमीटर. आहे का 15? आहे. ऑप्शन बी 15 किलोमीटर. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. एक्झॅक्टली सेम तसंच होतं जो याच्या मागचा प्रश्न होता. आता बघा, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी नंबर्स म्हणजेच किलोमीटर, मीटर हे पण कॅल्क्युलेट करायचं आणि डिरेक्शन पण करायचं. पण जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा सगळ्यात जास्त सोपी पद्धत असते डिरेक्शन काढायची, है ना. डिरेक्शन जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर आपल्याला ऑप्शन्समध्ये नंबर्स काढायची गरज नाही, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कसं ते मी तुम्हाला सांगतो. कुनॉल वॉक्स 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे. एक बिंदू घ्या, नॉर्थला तो गेलाय किती, 10 किलोमीटर. ठीक आहे. फ्रॉम देअर ही वॉक 6 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ. परत इथूनच तो काय केलेला आहे, इथूनच परत खाली आलाय 6 किलोमीटर पर्यंत. म्हणजे एवढा 4 किलोमीटरचा भाग आणखीन राहिलेलाच आहे ना. 6 किलोमीटर पर्यंत तो परत खाली आलाय इथूनच या पॉईंटवरूनच. देन ही वॉक्स 3 किलोमीटर ईस्ट. म्हणजे ईस्ट साईडला 3 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. किती, 3 किलोमीटर पर्यंत. राईट. म्हणजेच असाच गेलाय सरळ, है ना. परत त्याच दिशेने असा खाली आलेला आहे, है ना. किती किलोमीटर, 3 किलोमीटर, है ना. एकतर हे लाल कलरमध्ये जो आहे तो आहे 10 किलोमीटर, तो नॉर्थला गेलाय. आणि प्लस ब्ल्यू कलरमध्ये तो तिथूनच परत आलेला आहे किती किलोमीटर, 6 किलोमीटर. राईट. उरलेला जो भाग आहे तो आहे 4 किलोमीटरचा. नंतर इथून तो गेलेला आहे 3 किलोमीटर. राईट. हा जो बिंदू आहे इथून ते इथपर्यंत कुठलं डिरेक्शन आहे, हे नॉर्थ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे, हे साऊथ आहे. आणि हे नॉर्थ आणि ईस्टच्या मधला असणार आहे नॉर्थ ईस्ट. ऑप्शनमध्ये नॉर्थ ईस्ट आहे का? ऑप्शनमध्ये नॉर्थ ईस्ट आहे. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आहे नॉर्थ ईस्ट नावाचा, किंवा नॉर्थ ईस्ट असलेला ऑप्शन दुसरा दिसतोय का? नाही. एक आहे वेस्ट, एक आहे वेस्ट ईस्ट आणि नन ऑफ दिस. तर यामध्ये नॉर्थ ईस्ट आहे. मग यामध्ये कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. नॉर्थ ईस्ट डायरेक्टली आपल्याला चूज करायचे. ठीक आहे. सो असं सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. डिरेक्शनचे हे प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण लाईव्ह सेशन्समध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे आणि पुढेही करणार आहोत तुमच्या प्रिपरेशनसाठी. मॅथमॅटिकल असतील, डिरेक्शन असतील, सिटिंग अरेंजमेंट असतील, या सर्व गोष्टी आपण लाईव्ह सेशन्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे मी स्टेप्स सांगितलेले आहेत ते स्टेप्स फॉलो करून तुम्हाला कोर्स जॉईन करायचे, किंवा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा आणि लाईव्ह सेशन्स जे आहेत ते अटेंड करा. सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तिथे सॉल्व्ह करून मिळतील. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.